क्षेत्ररक्षण त्यांचं चांगलं आहे, काही हरकत नाही. बिंदास आता पुन्हा चांगला सराव करा, चांगली प्रॅक्टिस करा. जबरदस्त आपण मध्ये पॅव्हेलियन आहे विसारकर संघाची, कारण तिथून आम्ही देखील सामना एन्जॉय केला. चांगलं दृश्य बघायला मिळतं. त्याप्रमाणे मोतीराम दळवे आपण जर सिनेमा पाहायला गेलो तर बाल्कनीची तिकीट जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा खूप आनंद होतो, कारण तिथून पिक्चर बघायला चांगलं वाटतं, तसं तिथून मॅच बघायला खूप चांगलं वाटतं. परत मांगरुळकर देखील आम्हाला जॉईन होतात, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गावाचा संघ खेळणारे आणि ते देखील मला संघात आहेतच. एक जबरदस्त क्रिकेटर, फायटर क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार राहुलभाई पाटील, योगेश पवार आणि केतन महात्रे यांचे सहकारी, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. आकाश भोईर वेगवान गोलंदाज, केसर एक्सप्रेस या नावाने देखील ते संबोधले जातात. चला बॅटिंगसाठी उतरायचे. बीसीसी विसारकर संघ लगेच सलामीची जोडी पाठवून द्यायची पाहिजे. तर बॅटिंगला सलामीला कोण येते यावेळेला, मगाची जोडी येते का, आपण थोडंसं बदल केलं जातोय. मोतीराम दळवी देखील भरपूर क्रिकेट खेळल्यात, क्रिकेटर घडवल्यात त्यांनी. मोतीराम दळवी तुमच्या काळात असं काही नव्हतं आयकॉन खेळाडू, पण आता मात्र एक क्रिकेट विथ फॅशन आयकॉन खेळाडूंची झाली. त्यामुळे नवीन नवीन खेळाडू आपण भेटले तर जरी बेवणीचे खेळाडू असतील तर त्यांना डोंबोलीच्या कुठल्या गावातील खेळाडू संघांमध्ये खेळण्याची आपण तिथं प्रवेश मिळतो आणि ते संघ आपण खेळाडू खेळताना देखील आपल्याला दिसतात. पण मोतीराम दळवी जर मला वाटतं क्रिकेट जवळजवळ त्यांनी 25 ते 26 वर्ष खेळले असतील क्रिकेट, त्या काळात असं काही नसेल. मोतीराम दळवी आम्हाला जेव्हा समजायला लागले की तेव्हा MRA बॉल फार महत्वाचा असायचा आणि त्याच्यावरती षटकार मारणे म्हणजे कसरत असायची. पण आता नवीन बॉल पण द्या, आत्ताच्या फलंदाज तुम्ही पहिल्या चेंडूला षटकार जाईल. आत्ताचे खेळाडू मोतीराम दळवीचा विचार केला तर सिंगल कमी, षटकार चौकार जास्ती. फास्ट क्रिकेट आहे. सलामीची जोडी आपण पाहू शकता, रेश्मी रिकुडे आणि तेजस्वी द्वारा. थोडंसं गेम प्लॅन चेंज केलं यावेळेला बीसीसी विसारकर संघाने. काशीनाथ गायकवाड देखील येत आहेत, एक जबरदस्त यष्टीरक्षक तिसगाव संघाचे. अक्षय देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत, स्वागत आहे अक्षय आपलं देखील. दोन्ही संघाच्या माध्यमातून ते देखील खेळताना आपल्याला दिसणार आहेत. पुढे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचे स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अक्षय म्हात्रे, खोनी आणि सागर फराड पागऱ्याचा पाडा प्रॉपरेटर त्या वाहिनीचे. गोलंदाजी मार्क होतो पहिलं षटक घेऊन सूरज दूधकर. पण त्यांच्या भूमिकेत आपण सातत्याने पाहतोय. आपण सचिन कडू, मॅट्रॉम रोहिंजन, सतोष पाटील, मॅट्रॉम घारिवली, तर बाळू या नावाने भरपूर ते परिचित आहेत. ऑनसाईडला शतशन, फाईन लेग, स्कोअर लेग, मिड विकेट बडी स्लोगन, गेम ऑन. पहिला चेंडू यावेळेला एज घेऊन चेंडू मागे सरकतो. यावेळेला आपण फाईन लेगला चांगला क्षेत्र होतोय. एक धावेने खातं उघडलं जातं बीसीसी विसारकर संघाचं. हरीश मिरकुडे आपण तर डोंबोली विभागात खेळायला आला आणि त्यांनी आम्ही जेव्हा ते संपर्कात की खूप मजा आली मला इथे खेळताना स्पर्धेच्या माध्यमातून. आणि विशाल म्हात्रेला त्यांनी धन्यवाद दिला. सूरज चेंडू सुरेख स्क्वेअर स्लॅश करतो. यावेळेला चेंडू जातोय कव्हर पॉइंट आणि कव्हरच्या मधून सीमार्श पार. आजच्या दिवसातील मोतीराम दळवी म्हटलं तर शॉट ऑफ द डे म्हटलं तरी वावगट नाही. काय शॉट होता, जबरदस्त. जितका वेग होता तितक्याच वेगाने हा शॉट खेळलाय आणि षटकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. बीसीसी विसारकर संघाची 7 धावा. चेंडू पुन्हा ऑन द टोस खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर टेकअप झालाय असं काहीतरी आपण बातचीत करतात. यावेळेला स्टोरेजचे पंच वॉर्निंग देतात. यावेळेला मेन पंच सांगतात की 1 बॉन्स. धावसंख्या धावफलकात बीसीसी विसारकर संघाची 7 धावा आपण पाहू शकता. सौरभ म्हात्रे आम्हाला जॉईन झाले दोन्ही लेखकाच्या भूमिकेत. चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळालं मयूरकडनं. पंच वाईट चिकून करतात. अव्वल धावेने भर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 8 धावा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण इथे खेळतोय. डोंबोली आणि आपण बिल्ली तर केसर मध्ये आपण सामना पाहणार आहोत. हा चेंडू लॉक केला. यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतो नितीन, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. तेजस बॅक टू पवेलियन. रेग्युलर वाल्यांची ती मॅच झाल्यावर निघा. मी तो विचार करला
स्पर्धा आपण पाहू शकता ओम साई MTC च्या माध्यमातून आपण पाहिलं तर कव्हर केले जाते. खूप चांगली क्लिअरिटी आणि विथ क्वालिटी जपण्याचा प्रयत्न करतायत. आपण होता अक्षय म्हात्रे आणि सागर फराड. नवीन परत विशाल म्हात्रे उर्फ ब्राव पाच कशावर बॅटिंग करतो. विशाल म्हात्रेचं एक वैशिष्ट्य आहे. मुद्रण दळीचा विचार केला फ्लोसिंग कलर या खेळाडूला डार्क कलर जास्ती आवडतात. ते कोणतेही कलर असतो डार्क कलर त्याला जास्त आपण इथं सूट करतो. तो आवड आहे. हरीश पाटीलची फरमाईशी हरीश पाटील कॅप जरी अशी असली चाललं असतं आता बॅटिंग चांगली करावी लागणार इथून. तर अजूनही येणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण बघितलं तर भिवंडीचा आपण बघितलं तर जो बघितला तर एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू भावेश पवार देखील अजून येण्या बाकी. चेंडू साईडला पूल करायचा होता. यावेळेला आपण वाईट शिकवून करताय. दिशेवरती थोडस नियंत्रण राहत नाही. यावेळेला वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. सूरज दुधकरच्या माध्यमातून 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 9 धावा. सूरज गोलंदाजी मारतो. लेफ्ट हँड राऊंड विकेट मार्ग करतो. स्ट्रायकेलला हरीश मिरगुडेला आपण पाहू शकता. कल्याण विभागातील हा खेळाडू ऑन साईडला यावेळेला फेकून दिलाय. चेंडू जातो यावेळेला फाईन लेग सीमारेषा पार. षटकार शॉर्ट अँड वाईड चेंडूला पॉलिश करतो. यावेळेला सुरेख टायमिंग काय बॅटिंग करतोय हर्ष. आपण बोलले तर पहिल्या सामन्यात देखील खूप चांगली बॅटिंग केली ती हर्ष मिरगुडेने. आता देखील चांगली बॅटिंग करतोय. सूरज पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर चेंडू यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला खेळतो. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू स्टिकरच्या इथे लागतोय. त्यामुळे चेंडू स्वतः गोलंदाज येतोय. फील्ड करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकाची आपण पाहू शकता. यावेळेला 15 धावा आपण पाहू शकता. बातचीत केली जाते यावेळेला सिनियर खेळाडू गातीलकर आणि रवी वायलेच्या माध्यमातून की चेंडू कुणाच्या हातात सुपूर्त करायचं. तर भावेश पवार सारखा फलंदाज अजून येणं बाकी आहे. त्याच्यासाठी चांगले गोलंदाज ठेवणं फार गरजेचं असणार आहे. तर गोलंदाजी मार्कवर येतोय. बघायच्या सामना ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. कुणाल गाडगे खूप चांगली गोलंदाजी केली ती पहिल्या सामन्यात. रवी वायले मास्टर माइंड खेळाडू मलंगरचा धान्या वाघ या नावाने देखील संबोधले जात आहे. कोण विसरणार पालेगावची स्पर्धा. रॉयल एनफिल्ड आपल्या घरी घेऊन गेला होता आणि जल्लोष गावामध्ये साजरा झाला होता. कुणाल गोलंदाजी मार्ग शकला विशाल. चेंडू यावेळेला एज घेऊन चेंडू मागे सरकतो. यावेळेला पाईन डेकला चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही. थोडंसं बॅकिंग येते. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत का पाहायचं आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. असंख्य 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 17 धावा आपण पाहू शकता. 17 धावसंख्या. BCC उसारगर विपक्ष आपण बोलले तर स्वर्गीय दीपक म्हात्रे प्रतिष्ठान वसार. दुसऱ्या फेरीला पहिला सामना 2 बलाढ्य संघ 1-1 सामना जिंकून पुढे सरकलाय. चेंडू यावेळेला बॅकवर्ड जाऊन आपण बोलले तर स्क्वेअर कट करतोय. वेगाने इम्प्रेस करतोय. यावेळेला कुणाल गडगे खूप चांगली गोलंदाजी करतोय. तर मगाच्या सामन्यात पहिल्या सामन्यात खूप चांगली गोलंदाजी केली होती. मॅच विनिंग गोलंदाजी करून दिली होती आणि सामना तिथून जिंकला देखील होता वसार संघाने. कुणाल गडगे पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर. चेंडू यावेळेला आपण बघितलं तर चेंडू वेगाने निघून जातो. स्टेक्सर कौतुक करेल मी मयूरचं. कुठचा वापर होत नाही. बॅकवर्ड गेले होते यावेळेला. हरीश मिरगुडे काहीतरी बातचीत करतो. यावेळेला नो स्ट्रायकेला आरशाचं काम करतो हरीश मिरगुडे. तर सूचना करत कशा प्रकारे तुला बॅटिंग करायची. चेंडू बॅकवर्ड जाऊन यावेळेला थोडंच टॅप करतोय. 2 क्षेत्ररक्षक मध्ये चेंडू गेला होता. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक येतोय ते पॉइंट रिझर्व मध्ये नाही तर विकेटच्या पर्यंत भीती होती. बॅकिंग नाहीये. एक्स्ट्रा धाव मिळते का पाहायचं इथे. 2 धावा इथे पूर्ण केल्या. 3री धाव देखील झाली असती. खेळाडू बॅकिंगला येत नाहीये. तसं काय धावफल का आपण पाहू शकता. यावेळेला 19 जे क्षेत्ररक्षक आहेत ते वेगाने याला घाबरत आहेत. तर का पाऊस थोडासा पडलाय त्यामुळे स्किट होऊ शकतात. इजा होऊ शकते. पुन्हा चेंडू बॅकवर्ड जाऊन स्क्वेअर कट करता. यावेळेला सुरेख टायमिंग. चेंडू वेगाने सीमारेषा गाठतोय. विशालच्या बॅट मधून पहिला दमदार दणदणीत चौकार.
धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. बीसीसी उसारकर संघ नाणेफेकी गमावल्यानंतर चांगली बॅटिंग करतोय विशाल. एक भागीदारी करावी लागेल हर्षला आणि आपण बोलले तर विशालला. कुणाल पुण्याचा बोलून त्याची मार्क टाकला विशाल. चेंडू एज घेतो यावेळेला. त्याच्याकडे प्रयत्न केले होते. चेंडू जातो यावेळेला फाईन तसे तसे येतोय. चेंडूला फीड करतोय. एकच धाव मिळणार आहे. तसं का धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा. 2 षटकाच्या समाप्तीत या षटकात आपण कुणालच्या धावा आल्यात. सौरभ आम्हाला माहिती देत तब्बल 9 धावा आल्यात. चोवीस धावा धाव फलकात म्हणजे 12 ते 17 धावा कुठल्या. एक वेगळी संकल्पना आपण पाहू शकता. जागृती स्पोर्ट सरपंच चषक 2 आयकॉन खेळाडू मोतींदळे. एक चांगली संकल्पना आहे. का चांगली संकल्पना आहे तर आयकॉन खेळाडू तुम्हाला सलामीला दोन्ही येऊ शकत नाही. एकच येऊ शकतो आणि एकच आयकॉन खेळाडू 2 षटक टाकू शकतो. चांगली संकल्पना. योगेश पवार आपण केतन म्हात्रे असतील. आपण राहुलभाई पाटील. राहुलभाई पाटील षटकात प्रगतीपथा म्हणजे भावेश नक्कीच येणार आहे. भावेश पवार येतोय. जबरदस्त क्रिकेटर. खूप चांगला क्रिकेटर आहे. अष्टपैलू खेळाडू भावेश पवार. मॅन फ्रॉम गोरसई. गोरसई म्हणलं तर आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम. ऋतिक गोलंदाजी मार्क करता. या 2 फलंदाजांना मगाशी देखील चांगली कामगिरी. आता तशाच प्रकारची कामगिरी करावी लागणार. थोडासा बीसीसी उसारकर संघ आता बॅकफुटर आहे. थोडासा अडचणी सापडे. चांगली भागीदारी करावी. चांगली बॅटिंग करावी. ऋतिक पुण्याचा गोलंदाजी मार्क स्ट्राईकला हर्षला आपण पाहू शकतो. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता यावेळेला. चेंडू जातोय लॉंग लेट शॉर्ट लॉंग लेट रिझन मध्ये. जोपर्यंत चेंडू फीड होईल. एक धाव इथे कंप्लीट केली. धाव संख्या 10 फलकात ते आपण पाहू शकता यावेळेला 25 धावा. आता भावेश पवार कशावर बॅटिंग करतोय. डाव्याने उजव्या हाताची जोडी सातत्याने क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातो. यावेळेला मास्टर माइंडचं काम करतोय मैदानावर रवी वायले. ऑन साईडला फाईन लेग स्क्वेअर लाईक मिड विकेट. डीप मध्ये क्षेत्रक्षण लॉंग रिजन मध्ये ऑन साईडला लॉक केला. यावेळेला चेंडू खूप उंच गेलाय. रवी वायले आहे. चूक होणार नाहीये. बिग विकेट. वाघाची शिकार केली आहे मैदानावर. रवी बायले देखील एक मास्टर माइंड खेळाडू आहे. काय गोलंदाजी करतो ऋतिक पाटील. आणि जबरदस्त झेल कुणाचा पकडलाय तर भावेश पवार. बॅक टू पवेलियन. खूप चांगली गोलंदाजी. 2 चेंडू होती. 2 गडी बाद झाल्यात. एक सांघिक यश आणि एक झेल बाद. नवीन फलंदाज केतन म्हात्रे येतोय. हर्ष मिरकुटेला आता चांगली इनिंग घ्यावी लागणार आहे. इथून जरी आपण जर विचार केला सौरभ तर 50+ धावा होतील. हर्ष मिरकुटेला चांगली बॅटिंग करावी लागणार. गुणवत्ता ताकद क्षमता आहे. आता गुणवत्तेप्रमाणे त्याला नावाप्रमाणे खेळ करावा लागणार आहे. पहिल्या सामन्यात आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरला होता. 2 मॅन ऑफ द मॅचचे मानकरी खेळाडू आपण मैदानात पाहू शकता. एका बाजूला मयूर पाटील तर दुसऱ्या बाजूला हर्ष मिरकुटेला आपण पाहू शकता. ऋतिकचं कौतुक करत. खूप चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. ऋतिक गोलंदाजी मार्कवर उसरगा एंड करून राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. यावेळेला पंच वाईट चिखून करतात सचिन कडू. धावसंख्या 1 ने पुढे शकते. धावसंख्या 10.
26 धावा 3 गडी बाद. बीसीसी उस्तारकर ऋतिक पाटील गोलंदाजी मार्क टाकला. हर्षला आपण पोहोचलो. चेंडू यावेळेला फटका पासला आता पण क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहेत. चेंडू पडल्याने थोडासा वळ घेतो. लॉंग रिजन मध्ये जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सध्या धावसंख्या धावफलकाची 28 धावा आपण पाहू शकता. आजपासून फ्रेंड्स चषक वकलनच्या मैदानावर देखील स्पर्धा सुरू आहे आणि सरपंच चषक बीसीसी विस्तारगडच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. ऋतिक गोलंदाजी मार्फत साईडला हर्ष मिरकुडे. आज चेंडू ऑन साईडला पूल गेला आहे. कार्पेटच्या मधून चेंडू गेला वाडीश लॉंग रिझन मध्ये. दीप बंद क्षेत्ररक्षक येतो यावेळेला. जगदीश दूधकर येतो. कॅप्टन येतो यावेळेला. 1 धावे धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. 29-3 षटकाच्या समाप्ती. या षटकात आपण बघितलं ऋतिकने जबरदस्त गोलंदाजी 2 गडी बाद केल्या. धावा दिल्या फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या. सौरभ म्हात्रे खूप चांगलं गुणलेखनाचं काम पार पाडतात. याच विभागातून आपण बघितलं तर एक चांगले गुणलेखक अशोक पाटील देखील विलॉन करतात. आता सौरभ म्हात्रे देखील तयार होत चालले. गोलंदाजी मार्गावर पाहिजे फोन येतो पुन्हा एकदा. कुणाल गडगे येतो. दुसरा स्पेल मध्ये येतोय. स्ट्राईक केला हर्ष मिरकुडेला. चांगली बॅटिंग करावी लागेल. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50+ धावा करत असतील तर आक्रमणाला सुरुवात करावी लागणार आहे. हरीश पाटील देखील आमच्या सोबत जॉईन आहे. त्यांचं देखील आम्ही शाब्दिक सन्माने हार्दिक स्वागत करतोय. राहुलभाई पाटील यांचे आपण आता बंधू त्यांच्याच मातोश्रीच्या शुभ हस्ते आज खेळपट्टीचं पूजन केलं गेलं. महाराष्ट्राचा आरोग्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं गेलं. चेंडू यावेळेला पडल्यानंतर भरपूर बाहेर निघतोय. सचिन कडू आम्हाला वाईट चिपकून करतायत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 30 धावा आपण पाहू शकता. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून आक्रमण करावं लागणार आहे हर्ष मिरकुडेला. कुणाल गडगे. हा चेंडू यावेळेला ऑन द टच. जबरदस्त फटका बघायला मिळालाय. चेंडू जातोय कव्हर रिजन मधून सीमाच्या बाहेर. षटकार. जितक्या वेगाने आपण मोतीराम दळवी चेंडू टाकला तितक्याच वेगाने त्याला सीमाच्या बाहेर काढलाय. का मी आपण बोलले तर टिटवा विभागातील खेळाडू पण कल्याण विभागात सातत्याने आपण मला खेळाडू खेळतो. ते का बॅटिंग करतो. का मला आयकॉन खेळाडू निवडलाय. आपली गुणवत्ता काय हे दाखवून देतो. हर्ष मिरकुडे धावसंख्या धावफलकात 36 धावा. पुढचा चेंडू फेकण्यासाठी पाहिजे गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतो. थोडासा दाबाव असणारा षटकार आलाय हर्ष मिरकुडेच्या माध्यमातून. वायले मास्टर माइंडचं काम करतो. क्षेत्ररक्षणात थोडस बदल करतो. यावेळेला यष्टीरक्षकाची भूमिका यावेळेला स्वीकारताना दिसतोय. नौदा तिलकर आपण बोलतो कव्हर रिजन मध्ये येतो यावेळेला. कुणाल गडगे गोलंदाजी मार्कवर ओव्हरटेकडनं मार करतो. स्ट्राईक केला मिरकुडे असणारे. जबरदस्त बॅटिंग करतोय. मगाशी देखील खूप चांगली बॅटिंग केली. संघर्ष पूर्ण अशी बॅटिंग केली होती. चेंडू सुरेख ड्राईव्ह यावेळेला पॅरल स्ट्रोक बघायला मिळाला होता. झेल सुटलाय वाटतं. फटका खूप चांगला होता. झेल सुटलाय लॉंग ऑफला. उडी मारणे प्रयत्न केले होते. संख्यात हा फलक आपण पाहू शकता 37 धावा. प्रेक्षक भरपूर प्रमाणात आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. चेंडू या वेळेला आपण तर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र विकेट सॅक्रिफाईड होणार आहे आणि पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 38 धावा. त्याच्यात नवीन फलंदाज कोण येतोय. अमित येतोय की बिंदास येतोय. गडी बाद झाल्या तब्बल जर विचार केला आतापर्यंत 4 गडी बाद होतात. नवीन फलंदाज येतोय ऋतिक संते. काय गोलंदाजी केली होती. एक यंगस्टर आहे. उपयुक्त क्षणी कशा प्रकारे आता हर्षला साथ देतोय. हर्ष मिरकुडेला गुणवत्ता ठासून ठासून भरली ऋतिककडे देखील. पण आता गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. घरच्या मैदानावर आपल्या होम ग्राउंडवरती चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. दिल्लीचे खेळाडू देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत. ज्युनियर खेळाडू अंडर 90 चे कुणाल पुण्याला गोलंदाजी मार्ग शकला हर्ष.
हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाही. सूरज भुतकर खूप चांगला झेल करतो. बिग विकेट. हर्ष निरगुडे बॅक टू पॅव्हिलियन. जबरदस्त गोलंदाजी, काय झेल पकडलाय कव्हर रिजन मध्ये. 5वा गडी बाद होतो यावेळेला. नवीन परत येतो बीसीसी उसारगा संघाचा. राज येतो. गटे 38 पाहू शकतात. कुणाल गर्गे गोलंदाजी मार्फत टाकला. राज कमी वायरे एस्टनच्या पाडी मास्टर माइंडचं काम करतोय. पहिल्या सामन्यात का बॅटिंग केली ती मयूर गातीलकरने. महाराष्ट्र मॅच देखील पटका आपण टी शर्ट मिळाले त्याला आणि 1000 रुपयाचं पारितोषिक देखील मिळालं. कुणाल गोलंदाजी मार्फत डावखुरा फलंदाज राजला आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षण बघा विखुरलेलं बघायला मिळतं. रबर बॉल मध्ये आपण होतो क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला नेहमी बघायला मिळतं. सुरेख गोलंदाजी यावेळेला. फुटवरचा वापर अजिबात होत नाही यावेळेला. सिंगल घेऊन यावेळेला आपण परत सिंगल डबल वरती भर देणं फार गरजेचं आहे. तर का जेवढ्या धावा आहे त्या उपयुक्त ठरणार आहेत. उतरत जाऊया आता बीसीसी उसारगा संघासाठी. कुणाल पुण्याचा गोलंदाजी मार्फत सायकला राज. चेंडू सुरेख ट्राय केला यावेळेला. लॉकअपला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल एकच तसं काय 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 39 करा बीसीसी उसारगा संघाकडे आपण बिंदास आहे. अमित आहे कदाचित रबर बॉलची जास्ती प्रॅक्टिस नसावी कारण टेनिस बॉल मध्ये खूप मोठे मोठे फटके बघायला मिळतात. बिंदास पाटील आणि अमित पाटीलच्या माध्यमातून सलामीला देखील येतात आपण इथं बिंदास पाटील. कुणाल पुण्याच्या गोलंदाजी मार्फत स्ट्राईकला ऋतिक संते. चेंडू यावेळेला ऑन साईडला पूल करत होता चेंडूला. जबरदस्त गोलंदाजी. डॉट चेंडूची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त बीसीसी उसारगर संघ प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता यावेळेला 39. विकेट आणि टॉसला महत्व नाही. कंपल्सरी चेसिंग आहे. ज्ञानेश्वर देखील थोडंसं आपण सामना एन्जॉय करतायत. विशाल देखील आले आहेत. डायगर त्या स्पर्धेत नव्हते ते आजारी होते असं आम्हाला कळालं होतं. पण विशाल तुम्ही व्यवस्थित आहात ना. थँक्यू. तर ताप म्हणजे हल्ली ताप ऐकलं तरी जरा भीती वाटते. तर प्रत्येकाला विनंती आहे की कोरोनाची लस घ्या. आपण सातत्याने आपण होतं कॅम्प लागले जातात. लस आपण टोचून घ्यायची. तर आपण सुरक्षित तर आपला परिवार सुरक्षित. अनिकेत गोलंदाजी मार्फत अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला. सायकलला राज. चांगली बॅटिंग करावी लागणार. इथून 1-2 मोठे फटके मारावेच लागणार राजला. अनिकेत गोलंदाजी मार्फत चेंडू वडव्या बॅटला ऑन साईडला खेळत होतं. यष्टीरक्षक बीट होते. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. 1 धाव संख्या वाढते. 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 40 धावा आपण पाहू शकता. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रत्येक संख्येला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. या 5 चेंडूमध्ये 1-2 मोठे फटके आले तर 50+ धावा होतील. तर जबाबदारी घ्यावी लागणार आहे 2 फलंदाज यंग स्टारांना. अनिकेत गोलंदाजी मार्फत वैयक्तिक पहिला आणि संघाचा पर्यंत शेवट षटक फेकतोय. दुसरा चेंडू लागण्यासाठी होतो. स्ट्राईकला ऋतिकला आपण पाहू शकता. चेंडू लाईन पावी लागणारी यावेळेला सचिन कडू छान समांतर होताना दिसत आहेत. वाईटची खून करतायत. धावसंख्या 10 फलकात 41 धावा. अजूनही 5 बाकी. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. नरेश भोईर देखील सामना एन्जॉय करतात. थोडस चिंताग्रस्त दिसत आहेत. विशालचे बिग सपोर्टर आहेत. हा चेंडू ड्राईव्ह करायचा तर यावेळेला त्याची कडा घेऊन चेंडू जातो यावेळेला पॉईंट क्षेत्रामध्ये. दीपकला क्षेत्ररक्षकाला चेंडूला फीड करतोय. फेकी अचूक येत नाही यावेळेला. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 2 ने पुढे सरकते. धाव संख्या 10 फलकाती 43 धावा.
शेवटचं षटक प्रगती पथावर अनिकेत पुणेचा गोलंदाजी मार्कवर अजूनही विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तो नक्कीच ऋतिक किंवा आपण राजला एका चौकार षटकार मारावाच लागणार आहे. 50 ही जवळपास पोहोचत असेल तर अनिकेत गोलंदाजी मार्कवर राईट अप पूर्ण तिकडे मार्क होतो. चेंडू सुरेख ड्राईव्ह केला यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला रवी वाहिले किती वेगाने चेंडूवरती आला तेवढ्याच वेगाने चेंडूला उचलतो फेकी 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. अनिकेत थोडंसं आपण होतं त्यावेळेला चेंडूला लवकर फीड करत नाही. तसं त्या धाव फलकात आपण पाहू शकतो याला 45 चेंडू बाकी 3 50 जवळपास पोहोचू शकला. आता चांगला फटका बघायला मिळाला यंगस्टार कडून. असे फटके मोतीराम दळवी आत्मविश्वास देणारे त्या खेळाडूला येणाऱ्या काळामध्ये. अनिकेत गोलंदाजी मार्कस टाकला ऋतिकला आपण पाहू शकतो. चेंडू पुन्हा बॅटने ऑन साईडला खेळायचं होतं यावेळेला बॅकफुटच गेला असता नक्कीच स्क्वेअर कट करता येईल. डॉट चेंडूची समाप्ती चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अनिकेत देखील यंगस्टर आहे. 2 यंगस्टर मध्ये चांगला बॅटल रंगताना दिसतोय. अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत आपण म्हणतोय 5 चेंडू 4 चेंडू फेकले. अनिकेत ऋतिक हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षक बघायला मिळतंय डीप कव्हर रिजन मध्ये. 2 धावा कंप्लीट केल्याचा वेळ घेतोय फलंदाज बाद. चेंडू बाकीत अजूनही फक्त आणि फक्त 1 चेंडूचा खेळ बाकी. झेंडूबोली आणि गेसर संघाला एक टॉस साठी यायचंय. नितीन कान देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत. तो जेव्हा नितीन कान असं तेव्हा मला गुणलेखकाची भूमिका देखील खूप चांगल्या प्रकारे पार पाडताना दिसतात. निकेत येतो ऋतिक पचदा शेवट गोड करतोय का तर संख्या धाव फॉलो करते 47. अनिकेत ऋतिक हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता पण सणकडे पाहायला जात आहे. सचिन कडूचे हात जमीन समांतर आपल्याला बघायला मिळत आहेत. संख्या 1 ने वाढते 10 संख्या धावफल कधी 48. ऋतिक चांगली बॅटिंग करतोय. छोटी पण उपयुक्त खेळी करतो आपल्या संघासाठी. सोमनाथ पाटील भोपर या व्यासपीठावर आपल्याला हार्दिक स्वागत. चेंडू फुलटॉस होता यावेळेला लोअर फुलटॉस होता. धाव पूर्ण केली पाहिजे. दुसरी धाव पूर्ण होते का? 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. फलंदाज बाद. 1 वर 1 फ्री मिळाली होती. मोठ्यांदा मिळाली तिसरी देखील होईल पण नाही तसं झालं नाही काही. 10 संख्या धाव फलक आपण पाहू शकता 50-51 धावांचं लक्ष. चला डोनेडोबली आणि गेसरचा काही संघाला एक टॉस साठी या. तुषार पाटील टॉस साठी यायचे. तिथे बिंदास आम्ही बॅटिंगला आले नाहीयेत. कदाचित रबर बॉल आणि टेनिस बॉल मध्ये फरक असावा. तर तुषार पाटील तुषार पाटील चला टॉस साठी यायचे. जुरुडोबीचे कॅप्टन आणि रिची 11 घेसर घेसरचे कॅप्टन इथे आलेले आहेत गोरख मांगरूळकर. तुषार पाटील यायचे लवकर टॉस साठी. चं टार्गेट आहे. चला तुषार पाटील या लवकर टॉस साठी. चला टॉस करूया आपण. हरीश पाटीलच्या शुभ असे टॉस करणार आहोत आपण.
हरीश पडेलच्या शुभाचे टॉस केला जाईल. सामना असेल जुनी डोंबिवली विरुद्ध रिची निलेश 11 घेसर. बिग फाईट मॅच. विश्वजित ठाकूर असं तुम्ही पाहू शकाल. भाऊ आयकॉन खेळाडू आणि याच मैदानावर एक विशेष सत्कार सुद्धा विशिष्ट उसावे संघाच्या वतीने करण्यात आला होता टेनिस बॉल मध्ये विश्वजित ठाकूरचा. विश्वजित ठाकूर या आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. मॅन फ्रॉम दिघोडे. लेदर बॉल सुद्धा विश्वजित ठाकूर भरपूर आता सध्या खेळत आहेत. ते टेनिस बॉलकडे थोडंसं दूर आहेत. जुनी डोंबिवली संघ टॉस विन आहे. माझं चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्या. दोन्ही संघ जुनी डोंबिवली आणि ऋषी निलेश 11 घेसर. विश्वजित ठाकूरला तुम्ही पाहू शकाल आयकॉन आणि केतन म्हात्रे वाकलन असे 2 आयकॉन खेळाडू पाहू शकाल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जुनी डोंबिवली संघ विक्रांत पाटील चोळेगाव आणि विजय पवार आडिवली असे 2 आयकॉन खेळाडू तुम्ही पाहू शकाल. एक चांगला बॅटल रंगेल. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच असेल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण जर पाहिली तर एका बाजूला आपण पाहू शकाल तिसगाव संघ ज्यामध्ये योगेश पाटील आणि अमोल पाटील सोनार पाटील दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. त्यांना फाईट करेल जोया 11 उसाडे. त्या संघामध्ये आपण पाहिलं तर किरण पवार आहेत. पॉवर ऑफ द सावळेश्वर सावळे. किरण पवार आणि पवन केने गोरसे. अजून एक खेळाडू गोरसे जो तुम्हाला पाहायला मिळेल. पवन केने आयकॉन खेळाडू. एवन पवन खूप चांगले क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळते. एमटीसी ऑन साई लाईव्ह कौतुक करेल. इस मध्ये तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकता. गेम ऑन. भावेश पवार येत आहेत. आयकॉन खेळाडू तुम्ही पाहिलात. काय गोलंदाजी केली होती भावेशने काडी संघाच्या विरुद्ध. तोच गोलंदाज भावेश पवार. पहिला चेंडू बघा फक्त जेव्हा दिशा दिली आहे थर्ड मॅनच्या दिशेने. एकच धाव मिळते ऋतिक पाटीलला. पहिल्या मॅच मध्ये ऋतिक 0 वरती बाद झाले होते. या मॅच मध्ये एका धावेने खातं उघडलंय. जागृती 11 डोंबिवली या संघामध्ये सुद्धा सातत्याने ऋतिक खेळत असतात खुल्या गटात. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. भावेश पवार अष्टपैलू खेळाडू. या मॅच मध्ये भावेश पवारला ऋतिकने बाद केलं 0 वरती. भावेश विरुद्धची मार्कवर. हा चेंडू बघा पडल्यानंतर थोडासा जास्त बाउन्स घेतोय. हरीश विरकोडेला सुद्धा बीट केलंय. पंचांचा वाईटचा इशारा येते. 1+1 2 धावा मिळत आहेत. कारण टार्गेट आपण पाहिलं तर 51 आहे 5 षटकांमध्ये. सर्व सामने 5 षटकांचे असणार आहेत. पुढच्या मॅचचा टॉस सुद्धा झालाय. रिची निलेश 11 घेसर विरुद्ध जुनी डोंबिवली. जुनी डोंबिवली संघ टॉस विन आहे. मध्ये या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. हेच वैशिष्ट्य भावेश पवारचं. प्रचंड वेग त्याच्याकडे आणि वेगाने इम्प्रेस केले. उदय भावेश पवारला तुम्ही पाहू शकाल. दानेश 11 भिवंडी या संघामधनं. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 51 धावा सुद्धा आपण पाहिल्या. तो VCC उसळ्या संघाकडे फाईट करण्यासाठी भरपूर आहेत. कारण भावेश पवारची 2 षटकं आहेत या मॅच मध्ये. भावेशच्या 2 षटकात 12 ते 15 धावा आल्या तर प्रेशर दबाव निर्माण होऊ शकतो टीम दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान वसार या संघावरती. हा चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. 1+1 2 धावा मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. सचिन कडू यांचा इशारा येते. तर प्रत्येक नो बॉल हा फ्रीट असणार या स्पर्धेत. विजय गायकवाड सुद्धा आलेत. तिसगाव संघाचे एक आक्रमक फलंदाज. एका षटकात 30 धावा सुद्धा भरण्याचा विक्रम विजय गायकवाडने नोंदवला होता दिवा चषक मध्ये. भावेश पवार जेव्हा जेव्हा समोर येते नक्कीच मोठे फटके येणं थोडंसं कठीण असतो. लेगबाईचा इशारा देते. तिसगाव संघ सुद्धा या स्पर्धेत खेळणार आहे. तिसगाव संघाचा आपण विचार केला तर दोन्ही खेळाडू त्यांचे आयकॉन सोनार पाड्याचे. योगेश पाटील आणि अमोल पाटील. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जोया 11 उसाडणे
आपण पाहिलं तर किरण पवार, सावळेश्वर सावळा आणि पवन केने घोरसे. हा चेंडू तुम्ही पाहतायत, मिस्टॅबिंग स्ट्रोक आहे. केतन मात्र झेल खाली येत आहेत, चूक होणार नाही आणि फलंदाज ऋतिक पाटीलची खेळी इथे समाप्त होईल. भावेश पवारला मिळणारे पहिले यश. फलंदाज बाद. भिगावडे गावचा खेळाडू तेजस राईट मोठी विकेट. पहिला चेंडू तुम्ही पाहताय, फक्त चेंडूला दिशा दिली आहे थर्डमॅनच्या दिशेने. तिथे दिशे ब्रावो आहेत. तो परत एक सिंगल बेल. एक संख्या पुढे सरकते. धावफलक धावा लागते 7. 51 धावांचं टार्गेट आहे. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. तेजस राजू शेठ भोईर चषक मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती तेजसने. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर आणि लॉंग लेगच्या मधून खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. तिथे झाली थोडीशी मिसफील्ड आणि पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. भावेश पवार थोडेसे नाराज होत आहेत. फिल्डिंग तुम्हाला चांगली दाखवावी लागेल. तरी धावांची इन्व्हेस्टमेंट थोडीशी कमी आहे. प्रति षटकामागे 10 ची सरासरी आहे. त्यामुळे धावा वाचवाव्या लागतील. धावसंख्या 11 धावा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मात्र हरीश मिरकुटे येत आहेत तिथे. मॅन फ्रॉम धागाव कल्याण. नक्कीच खुल्या गटात मात्र जागृत दिले. या संघामध्ये सुद्धा तुम्ही पाहत असता हरीश मिरकोटेला. हरीश मिरकोटे, केतन म्हात्रे, बट्टी बद्रिके, करण घनसोलकर हे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. टॉमला सुद्धा तुम्ही पाहत असता. जागृती डोंबिवली. केतन म्हात्रे जागृती स्पोर्टचे अँबॅसेडर आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत, जगदीश दुधकरच्या पॅटच्या मधोमध येतोय. बिंदास आले होते मात्र त्यांना बीट करून चेंडू 1 सीमा पार जाईल. हा येतोय चौकार. 4 धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक लागले त्या 15 धावा. किरण पवारचे आगमन झाले. स्वागत आहे किरण पवार. या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय डोंबिवली नगरीमध्ये. पॉवर ऑफ द सावळेश्वर क्रिकेट संघ सावळेश्वर सावळे. सकाळच्या सगळं अक्षय पवारला तुम्ही पाहिलं होतं खाडी संघामध्ये. आता खाडी संघ पहिल्याच मॅच मध्ये पराभूत झालं. आणि अक्षय पवारचा फारसा चांगला खेळ झाला नाही. बरेचसे चेंडू अक्षय पवारकडनं डॉट गेले. क्रिकेट या खेळामध्ये या गोष्टी घडत असतात. हा चेंडू मात्र चांगला होता. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. धावफलक धावा लागल्या त्या 15. टार्गेट आपण पाहिलं तर 51 धावांचे. स्वतः सलामीला कॅप्टन आले दीपक दादा मात्रे, प्रतिष्ठान वसारचे जगदीश. हा चेंडू ऑप्शन थोडस जास्त बाहेर होता. पंच वाईटचे गुण करत आहेत. धावसंख्या 16. पंच वाईट गुण करतायत. अजून एक धाव मिळेल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, लक्षात घ्या.
आयोजक आम्हाला सूचना करतायत, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. धावा लागतात त्या 17 धावा. पंच जो डिसिजन देतील ऑन फील्ड तो तुम्हाला मान्य करावा लागेल. लक्षात घ्या सर्व संघांना. तेजस हा चेंडू मॅचच्या संपर्कात आला नव्हता. एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे. भावेश पवारच्या हातामध्ये चेंडू आहे. आता जगदीश दूधकर थोडीशी हुलकावणी देत आहेत. एक धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाले 18. आपल्या स्क्रीनवर पाहू शका. दुसरं षटक मार्ग असते. 5 चेंडू झालेले. 51 टार्गेट आहे. VCC उसागर विरुद्ध दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान वसार मध्ये लढत सुरू आहे. दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच आहे. हा चेंडू तुम्ही पाहताय फायनलीच्या दिशेने कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. थर्डमॅन वरनं तेजस येत आहेत आणि एका धावेचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये केलं जात आहे. या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील. VCC उसागर संघ 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा लागल्यात 20. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा करायचे 31. 18 चेंडू आणि 31 धावांच्या जी गरज आहे या मॅच मध्ये दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान वसार संघासमोर. किरण पवार या स्वागत आहे आपलं व्यासपीठावरती. एक जबरदस्त क्रिकेटर किरण पवार. PNPL मध्ये सुद्धा जाऊन अक्षरशः स्पर्धा गाजवल्यात आणि भरपूर मागणी असते किरण पवार या खेळाडूला. तर आपलं स्वागत आहे किरण. सरपंच चषक 2021 मध्ये. अठरा चेंडू आणि 31 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. मॅच आपण पाहिली तर अजूनही 50-50 मॅच अजूनही बॅलन्स आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. 18 चेंडू मध्ये 31 करायचे आहेत आणि त्यात भावेश पवारचं एक षटक अजूनही बॅलन्स आहे. म्हणजे भावेश स्वतः आले दुसऱ्या स्पेल मध्ये. भावेशची ओव्हर खूप महत्वाची आहे VCC उसागर संघासाठी. 18 मध्ये 31 करायचे आहेत. जोडा 11 उसाटे संघामध्ये तुम्ही पाहू शकाल. किरण पवारला आणि एवन पवनला. भावेश फुलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहताय जगदीश दूधकरच्या बॅट मधून सुरेख फटका. मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. षटकार येतोय. जगदीश दूधकर रवी वाहिल्यानंतर सर्वात अनुभवी खेळाडू. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण दाखवले केतन म्हात्रे तिथे. 2 धावा मिळाले. काय बॅटिंग करत बघा जगदीश. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. ऋतिक बॅटिंगला येतात तोपर्यंत 3 धावा इथे धावून घेतल्या आहेत मयूर दातीलकर आणि जगदीश दूधकर. काय बॅटिंग करताय जगदीश. उसाटे संघ सुद्धा इथे दाखल झालाय. 3 धावसंख्या पुढे सरके. धावा झाल्यात 29. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार राजूदादा पाटील, ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोददादा पाटील आणि त्यानंतर या स्पर्धेचे आयोजक हरीश पाटील यांना. हा चेंडू मात्र सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. हलकसं अपील करतात हरीश मिरकोटे. गोलंदाने कोणत्या प्रकारचे ते अपील केलं होतं मात्र हरीश मिरकोटे हलकसं अपील करतात. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 29 धावा झाल्यात टीम दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान वसार संघाच्या. हा चेंडू मात्र जास्तच बाउन्स घेतोय. पंच वाईटची गुण करतायत. 1+1 एकूण 2 धावा मिळतील. धावसंख्या झाली आहे ती आता मात्र 31 धावा. 20 धावांची अजूनही गरज. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता 13 चेंडू आणि 18 धावांची गरज.
चांगली बॅटिंग आपल्याला करत असताना अनुभव पूर्णपणे पणाला लावत असताना जगदीश दूधकर स्वतः कॅप्टन सलामीला आलेत. हा चेंडू मात्र पंचांनी नो घोषित केलाय. एक धाव अजून मिळेल आणि येणारा चेंडू आता फ्रीट असणार आहे. 34 धावा झाल्यात. पंच वाईट चुकून करतायत. एक्स्टनच्या बाहेर झाला चेंडू फ्रीट कंटिन्यू असेल. धावसंख्या 35. 13 चेंडूने आता मात्र 16 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 16 धावांची गरज. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. 1+1 2 धावा आणि येणारा चेंडू पुन्हा फ्रीट असेल. भावेश पवार वरती सुद्धा थोडस दडपण आता पाहायला मिळतोय. तरी जगदीश दूधकर ज्या प्रकारे फलंदाजी करतायत. फ्रीट चेंडू होता मात्र मयूर दातीलकर फायदा घेऊ शकले नाहीये. 37 धावा धापलकरती आहेत. 12 चेंडू मध्ये अजूनही आपण पाहिलं तर 14 धावांची गरज आहे. हॅलो 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. मी उतार तुम्ही कुठे आहात? जोया 11 घुसाट संघ सुद्धा या स्पर्धेत तुम्हाला खेळताना दिसेल. त्याची फाईट असेल ती केसगाव या संघाबरोबर. आता मॅच चालू होईल. ज्या प्रकारे आपण भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीला पाहिलं. एशियनच्या मागे मास्टर माइंडचं काम सातत्याने यशस्वी कॅप्टन. कारण की आपण पाहिलं तर 2007चा T20 वर्ल्ड कप, त्यानंतर 2011चा विश्वचषक, 2013ची चॅम्पियन ट्रॉफी, अशीच या 3 स्पर्धा मात्र महेंद्रसिंग धोनीच्या कारकिर्दीत आपण जिंकल्या. 12 चेंडूवर येतं इथे मात्र 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. निकेतन पाटील येत आहेत. चंद्रकांत भगत यांचाही फोटो आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतो. योगेश भगत दिवा. पुढच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचे. रिची निलेश 11 घेसार. कोण विसरेल मित्रांनो, काल रिची 11 देसाई संघाने बदलापूरची स्पर्धा जिंकली. माऊल सारख्या संघाला सुद्धा पराभूत केलं होतं सेमीफायनल मध्ये. आणि फायनल मध्ये जोवेली संघ होता. हिमांशु म्हात्रे क्या बॅटिंग केली होती. हा चेंडू ऑन साइड लेग लॉंग लेगच्या दिशेने घेत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकार. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावा लागल्यात 41. फक्त 10 धावांची आता गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 23 धावांची एक मॅरेथॉन इनिंग इथे साकारले कॅप्टन जगदीश दूधकरने. 12 चेंडू आणि 23 धावा. मयूर दातीलकर पूर्णपणे शांत आहेत. अरे मयूरला माहिती आहे जगदीश दूधकरच्या बॅट मधनं धावा येत आहेत. महेंद्र म्हात्रे नांदिवली यांनी पुरस्कृत केलेला संघ. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान वसार. हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. फेकी मात्र थोडीशी खराब होते. 2 धावा पूर्ण झाल्या तरी पंचांचा वाईटचा इशारा दे. म्हणजे 3 धावा एकूण मिळणार आहेत. 3 ने धावसंख्या पुढे सरकेल. धापल धावा लागल्या त्या 44. फक्त 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आधीच मात्र लो फुल चेंडू होता. एक बॅचच्या स्वरूपात 1 धाव येते. 45 धावा झालेत. क्रिकेट लवर्स बाया जोशी नवापाडा यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. कोणतीही स्पर्धा असं माझ्या बाया जोशी ती स्पर्धा एन्जॉय करतात नवापाड्याचे. खेळाडू कोणत्या गावचं हे महत्वाचं नाहीये. खेळाडूला ते नेहमीच प्रोत्साहन देत असतात. सहा धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. मयूर दातीलकर स्ट्रायकेटला. गोलंदाज निकेत. डॉट चेंडूची ते समाप्ती होते.
6 धावांची अजूनही गरज आहे. यावेळी मात्र मयूर दातीलकरच्या बॅट मधला फटका तर चांगला आहे, मात्र सुरेख झेल तिथे टिपलाय. क्षेत्ररक्षक होते हरेश मिरकुटे. 6 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. निकेतने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. मयूर दातीलकरने 8 चेंडूमध्ये फक्त 4 धावांचे योगदान दिले. अजूनही 6 धावांची गरज आहे भाऊ. मॅच अजूनही संपली नाहीये. पण रोंजन टोल नाक्याच्या स्पर्धेत आपण पाहिलं याच निकेतने 6 चेंडूमध्ये 6 धावांचा बचाव केला होता शिवा गोंदिया यांच्या घोट संघाच्या विरुद्ध टेनिस बॉल मध्ये. तेव्हापासून निकेतच्या करिअरची सुरुवात झाली. या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी चांगली गोलंदाजी केली. आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मयूर दातीलकर थोडेसे नाराज आहेत. 6 धावांची अजूनही गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. एक धाव इथे मिळते बघा. 1 धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या झाली ती 46. 4 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडू मध्ये आता मात्र 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 5 धावा कराव्याच लागतील. टीम दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान वसार संघाला 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. एखादा चांगला गोलंदाज शोधावा लागेल. निकेतने बहुत चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूमध्ये निकेतला चौकार लागला होता, पण त्यानंतर त्यांनी चांगला कमबॅक केलाय. प्रत्येक मॅचला आपण पाहतो जागृती स्पोर्टच्या वतीने मला मॅच साठी एक टी शर्ट सुद्धा मिळू. पण ती टी शर्ट तुम्हाला मिळाल्यानंतर प्रदार्पण करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे मॅच मध्ये. रिची रिलेश 11 घेसर आणि जुनी डोंबिवली दोन्ही टीम सज्ज आहेत. जुनी डोंबिवली संघ आपला निर्णय कळवायचा आम्हाला. जुनी डोंबिवली संघाचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे भाऊ. विश्वजित ठाकूरला सुद्धा तुम्ही पाहू शकाल इन ऍक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये. आयकॉन खेळाडू त्यामुळे दिग्गज खेळाडू आपल्याला सुद्धा पाहायला मिळतात भाऊ. टेनिस बॉल, रबर बॉल. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. विशाल मात्रेने या 5 धावांचा बचाव केला. तो उत्सर्ग संघ कधी विसरणार नाहीये विशालला. मात्र इथे अखूट टप्प्याचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि मॅच झाली फिनिश. दीपकदादा म्हात्रे प्रतिष्ठान वसार संघ पोहोचलाय सरपंच चषकाच्या सेमी फायनल मध्ये. दोन्ही संघाने लाईनअप करायचे. तो जगदीश जुतकर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 24 धावांची खेळी साकारली.